देवा, हे माझ्या बरोबर आत्ता नाही, त्या शन्या बरोबर नाही. मला माहितीये की त्यांना ती आवडते, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. पण मला खात्री आहे की त्यांचं प्रेम फक्त माझ्यावर. प्रत्येक आवडणाऱ्या गोष्टीवरती आपण प्रेम करतो असं नाही, याची त्यांना जाणीव नसेल आता, पण एक ना एक दिवस हे नक्की मान्य करते. देवा, आज त्यांचा वाढदिवस आहे. तुझा आशीर्वाद त्यांच्या नेहमी पाठीशी असू दे. माझ्या वाटणीचं सुखही त्यांना दे. त्यांना खुश ठेव, एवढीच प्रार्थना करते. बरं बाबा, ठीक आहे. नाही, वाव, हे काय? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अगं, कधी केलंस हे सगळं तू? बेबी वे अहेड यू. वाव, व्हॉट अ सरप्राईज. मी 2 दिवस झाले प्लॅनिंग करते, माहिती का तुला? रिअली? मग सो मस्त आहे केक. यारी हॅपी बर्थडे. लव्ह यू माय डार्लिंग, थँक्यू सो मच. तू केक कट कर ना. या सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.